आदरणीय आमदारताईंना एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता जे बिनविरोधचं प्रकरण सगळीकडे चाललेलं आहे, आता मला तुम्ही सांगा, तुतारी गटानी जेवढे उमेदवार आहेत तेवढे 2.5 मतदारसंघातले उमेदवार विकून उबाटाला दिले आणि उबाटातून तिकीट घेऊन उबाटाचे उमेदवार बिनविरोध झाले. म्हणजे शिंदे साहेबांनी प्रयत्न केले, BJPनी प्रयत्न केले, त्यांच्या सांगण्यावरनं यांच्या तिकिटी बाद झाल्यात. यांनी माघार घेतलं. हे कसं काय घडलं जरा ताई सांगा. आणि या परिस्थितीमध्ये ह्यांचे उमेदवार शिंदे साहेबांच्या घरी जातात राजकारणाच्या वेळी, म्हणजे तिकीट भरल्यानंतर. म्हणजे विचार करा, ही कुठली परिस्थिती आहे मला सांगा ताई. बघा, एक मिनिट. त्यांनी मला असं वाटतं की स्पेसिफिकली राष्ट्रवादी सपाला हा प्रश्न विचारला. जेव्हा आम्ही आघाडी इथे करायचं ठरवलं तेव्हा आमच्या मनात एक विजन होतं की 32 वर्षानंतर जर आपल्याला सत्ता पालट करायची असेल तर उबाठा आणि मनसेबरोबर या ठाणे शहरात आपल्याला जायला लागेल. आमच्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं पडलं की जर त्यांचा सिम्बॉल आपल्याला मिळाला तर आपली मतं वाढतील, कारण काय ठाकरे ब्रँड एकत्र आला पाहिजे होता आणि तो आला, हे सगळ्यांना मान्य होतं. आम्ही ह्या ठाणे शहरात 5 सीट मागितल्या, त्या आम्हाला मिळाल्या आणि त्यांना आम्ही मशाल दिली कार्यकर्त्यांच्या सांगण्यावर, कारण काय मशाल या ठाणे शहरात चालतंय हे चित्र होतं. उद्देश फक्त एवढाच होता की सत्ताधाऱ्यांमध्ये एक बदल घडवायचा. आता एक आमचा उमेदवार मागे गेला, त्याला ताबडतोब पक्षातनं काढलं. त्यांची आई ह्यांचा राजीनामा आम्ही घेतला. आम्ही कुठेही त्यांना मदत करायची आमची भूमिका नाही आणि कदापि होऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये बिनविरोधचा मुद्दा महत्त्वाचा काय तो, कारण सांगितलं पाहिजे की खरंच हा जो बिनविरोध नावाचा शब्द आहे, ही जी सिच्युएशन आहे ही बिनविरोधची नाही दादा, परंतु जे बिनविरोध आले 70-80 लोक जे काही बिनविरोध आले, मला वाटतं मगाशी फार संविधानाबद्दल बोललं गेलं. ज्याला संविधानिक लोकशाही व्यवस्था कळते, संसदीय लोकशाही कळते, तो बिनविरोधची गोष्टच करणार नाही. पण ज्या अर्थी या लोकांना एका मताला 22,000-25,000 रुपये खर्च करावे लागतात, याचा स्पष्ट अर्थ आहे की यांच्या हे लक्षात आलं की जनभावना यांच्यासोबत नाही आहे. अगदी तसंच जेव्हा हे उमेदवारच विकत घेतात, याचा स्पष्ट अर्थ आहे की जनभावना आपल्यासोबत नाही, हे त्यांना अनेक वेळा दिसलंय. आणि ते किती वेळा दिसलंय तर बघा, मी काही उदाहरणं आपल्याला बैजवार देते. पालघर साधू हत्याकांडाच्या आरोपी असणाऱ्या काशीनाथ चौधरीला यांनी प्रवेश दिला, पण जनभावनेचा रेटा इतका होता की त्यांना तो निर्णय स्थगित करावा लागला. पुण्यामध्ये एका बंटी बबलीला यांनी उमेदवारी दिली, उमेदवारी अर्ज भरला, जनरेटा इतका जास्त होता की ती उमेदवारी त्यांना माघारी घ्यावी लागली. अंबरनाथमध्ये यांनी जायचं सोबत ठरवलं, जनरेटा इतका होता की त्यांना त्याची स्थगिती करावी लागली. अकोला अकोटमध्ये हे MIM सोबत गेले, जनरेटा इतका होता की यांना माघार घ्यावी लागली. लेट मी फिनिश. आणि त्यानंतर तुषार आपटेला यांनी स्वीकृत सदस्य, ऐका ना, तुषार आपटेला यांनी स्वीकृत सदस्य केलं, पण जनभावना यांच्यासोबत नव्हती. स्पष्ट अर्थ आहे की भाजपच्या सोबत जनभावना नाही. त्यामुळे भाजप अशा पद्धतीने उमेदवार विकत घ्यायचा प्रयत्न करते. मला वाटतं की हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका. ऐका, माझ्या उमेदवाराचा प्रश्नच नाही, माझा उमेदवार इकडे बिनविरोध आलेला नाही. तुम्ही कुठल्या ह्याच्यावर बोलताय, कुठल्या बेसवर बोलताय? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक मशालवर उभे असलेल्या उमेदवारांनी मागे घेतली. काल तर मनसेचे शहर अध्यक्ष होते मनोज घरत यांनी विड्रॉ केलं, काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यामध्ये दुर्दैवाने मशाल असेल, इंजिन असेल, यातल्या अनेक उमेदवारांनी, जिल्ह्याचं मी बोलतोय, 6 महापालिकांमध्ये अनेक ठिकाणी विड्रॉल मशाल असेल मनसेच्या यांनी घेतली. ही देखील वस्तुस्थिती आहे. मी जरा दादांकडे जाऊन बिनविरोधवरती मला एक बोलायचं आहे. मी जे सांगतो त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. इथे एक मोरे नावाची महिला बिनविरोध निवडून आली आहे. तिच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या अजित पवार नावाच्या एका उमेदवाराने अर्ज भरला होता ताई. त्याला त्याच्या भावाला, मोठ्या भावाला पतपेढीची नोटीस पाठवली. फक्त 4.25 लाख रुपये त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, बघितलं मी स्वतः. तर तो आमच्याकडे आला, साहेब मी गरीब माणूस आहे, मी हातगाडीवर काम करतो, मला 4.25 लाख रुपये तरी हे ताबडतोब भरावे लागतील, तर त्याला मला इलेक्शन लढता येईल म्हणे, असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना रोखण्याचा चिकार समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला चक्क त्याची खाती चेक करा, तुम्ही त्याचं पतपेढीचं खातं चेक करा, 25 लाख रुपये दिले गेले आणि ते बिनविरोध निवड केली जाते. अशा पद्धतीचा बिनविरोध निवडणूक आहेत. तर दुसरा भाविका कोटल नावाची आमची मुलगी उमेदवार मुलगी आहे, तिच्या आईला आमच्याकडे पुरावे आहेत.
बी जे पीच्या उमेदवारांनी 25 लाख देऊ केले होते. आमच्या हर्षवर्धन दादा सकपाळने या संदर्भातली एक व्हिडिओ क्लिपसुद्धा आली आहे बघा. याने 100% पैसे देऊन बिनविरोध केले. तुम्ही मोठा आरोप करताय, पण याच्यामध्ये हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की बिनविरोध निवडणुका होणं, पैशांचं आमिष दाखवलं जाणं, या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. विरोधकांचा एकत्रित आवाज का मिस आऊट झाल्यासारखा वाटतो? सगळेजण या मुद्द्यावरनं पण प्रश्न उपस्थित करतात की विरोधक जे आहे ते मगाशी ते मी खूप संयमानं, जसं महाजन काका म्हणतात तसं संयमाने आणि सबुरीने घ्यायचं ठरवत होते की आपण जाऊ दे सबुरीनं बोलूया. ते फार खालच्या थराला वगैरे शब्द वापरत होते. तर जर राष्ट्रवादी अजित पवार जर खालच्या थराला असा शब्द वापरत असेल तर अजित पवार गटाला थर राहिला आहे का? कारण ज्या अजित पवारांच्या पत्नी आदरणीय सुनेत्रा वहिनी या निवडणुकीला उभ्या राहिल्या त्यावेळेला त्या बाहेरच्या की घरच्या पवारांना द्यायचं की बाहेरच्या पवारांना द्यायचं या स्टेटमेंटनंतर ज्यांना तिथे हार पत्करावी लागली, तुम्ही आता काल त्यांच्यासोबत हसून पत्रकार परिषद घेता त्यावेळेला तुम्हाला तो थर आठवत नाही का? बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी, बहुत दूर तलक. पण तुम्ही उगा बोलायला लावू नका त्याच्यावर. आपण एक मुद्दा सगळ्यांकडनं घेऊया. मी मगासपासून बघतोय घड्याळाचे कार्यकर्ते, आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत, ते शिवसेना भाजपच्या विरोधात बोलत नाही आहेत. ते कोणाविरोधात बोलत आहेत? उबाटाच्या विरोधात बोलत आहेत, काँग्रेसच्या विरोधात बोलत आहेत, आमच्या विरोधात बोलत आहेत. आणि आमच्या मनाची पहिल्यापासून शंका होती की त्यांनी असे उमेदवार दिलेत ते फक्त आमच्या पाडायला आणि कोणाच्या तरी सांगण्यावर ते खरं ठरवतात. ठीक आहे, आपण आनंद परांजपेंकडे जाऊया. आनंद परांजपे, मोठे आरोप आहेत. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने 41 उमेदवार एक तर उभे केले. त्यातले 2 उमेदवार फक्त ठाणे शहरामध्ये पॅनल नंबर 10 मध्ये केलेले आहेत. 4 आहेत समजा. बाकी ठिकाणी त्यांच्याकडे आता कार्यकर्तेच राहिलेले आहेत. आम्ही 66 ठिकाणी लढतोय. सुषमा अंधारेताईंनी जो उल्लेख केला सुनेत्रा वहिनींचा, शिवसेना उबाठा यांनी काय काय कॉम्प्रोमाइजेस केले ते आम्ही देखील बोलू शकतो. पण या संपूर्ण डिबेटची एक पातळी ठेवायची आहे. आम्ही एवढाच मुद्दा मांडला, ऐका आम्ही एवढाच मुद्दा मांडला की विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उबाठा असेल, शरद पवार गट असेल, इंजिन असेल, ह्यांनी अनेक ठिकाणी यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. आम्ही जरी केंद्रात सत्तेत असलो, राज्यात सत्तेत असलो तरी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच लढतोय. त्यांनी गेल्या 32 वर्षामध्ये जे ठाणे शहराचं वाटोळं केलेलं आहे, अनेक मूलभूत प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, या मंचावरनं झालेले बाहेर होणारे आरोप प्रत्यारोप पाहता, जो सर्वसामान्य मतदार आहे त्याला खरंच हा प्रश्न पडलाय की खरंच नीतिमत्ता राजकारणात शिल्लक राहिलेली आहे का? आपला वेळ खरं तर संपलाय, पण मी अगदी थोडासा वेळ आपल्याला देते. कसं आहे की महायुतीचे लोक बिनविरोध आले, हे राजेशाही सरंजामशाही मानणाऱ्याला कसं आवडेल? आपण विधान परिषदेमध्ये बिनविरोध जाण्यासाठी काय काय नाटकं केली सगळ्या जगाला माहिती. तुम्ही बिनविरोध गेला नाहीत का? उद्धव ठाकरे बिनविरोधच गेले ना. यांच्या घरात जन्मलेले पोरं नेते होतात, ते काय निवडणूक लढवून नेते होतात का? होत नाहीत. गरीबाचा माणूस बिनविरोध गेला की वाईट वाटतं, म्हणून जो समोरचा उमेदवार आहे तो यांचाच असतो. त्याला पैसे घेतले म्हणून तुम्ही आरोप करता, म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यावर तुमचा एवढा विश्वास नाही. कदाचित त्या पैशातला काही भाग यांच्यापाशी गेला असता तर ते गप्प बसले असते. खरं तर या निवडणुकीमधनं एक गोष्ट तर नक्की झाली आहे की कोणीच नीतिमत्तेबद्दल बोलावं का हा प्रश्न पडला आहे. कारण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आणि आता महानगरपालिकांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं चित्रविचित्र युती आघाडी झालेल्या आहेत केवळ सत्तेत येण्यासाठी, त्यामुळे राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना खरंच जनतेच्या प्रश्नांची चाड राहिली आहे का, हाच प्रश्न या निवडणुकीच्या सगळ्या चित्रात उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते. आशा आहे जे कोणी सत्तेवरती येतील ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतील, त्याला प्राधान्य देतील. आज आपण सर्वांनी वेळ दिलात, या चर्चासत्रामध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.